नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जगातील सर्वात सोप्या पद्धतीने हलका फुलका व जाळीदार खमण ढोकळा करणार आहोत। व विशेष म्हणजे हा ढोकळा करण्यासाठी आपण कुठल्याही मेजरिंग कपचा वापर न करता चमचा वाटीच्या मदतीने ढोकळा करणार आहोत। तसेच अशा प्रकारचा ढोकळा केल्यामुळे तो खाताना घशामध्ये अजिबातही अडकल्यासारखे वाटत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे या वाटीमध्ये पाववाटी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घालून घेऊया। 2 चमचे साखर घालून घेऊया। इथे तुम्ही साखरेचे प्रमाण अजून जास्त वाढवू शकता। इथे एक मिरची वाटून घेतलेली आहे। ही मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घेऊया। 1 इंच आल्याचा कीस करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया। या पाण्यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड व साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। त्यासाठी हे मिश्रण 5 मिनिट तरी बाजूला ठेवून देऊया। आता ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर करून घेऊया। त्यासाठी इथे ज्या वाटीने आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले आहे। यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया। पोहे खायचा जो चमचा असतो त्याच चमच्याने आपल्याला हे सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत। तेलामुळे ढोकळा मऊसूत होण्यास मदत होते। यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। त्यानंतर यामध्ये मगाशी जे आपण लिंबू सत्व व साखरेचं पाणी करून घेतलेलं होतं ते यामध्ये एका गाळणीमधून गाळून घेऊया। हिरवी मिरची व आल्यामुळे ढोकळ्याला छान चव येते। आता यामध्ये 1 वाटी बेसनपीठ एका चाळणीमधून चाळून घेऊया। हे बेसनपीठ मी थोडंसं दाबूनच भरून घेतलेलं आहे। इथे आपण 1 वाटी बेसनपीठासाठी पाऊण वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। जे आपण घरामध्ये बेसनपीठ वापरतो तेच बेसनपीठ इथे मी वापरलेलं आहे, परंतु हे बेसनपीठ चाळणीमधून चाळूनच घ्यायचं आहे। सर्व बेसनपीठ चांगलं चाळून घेतल्यानंतर हे मिश्रण 4 ते 5 मिनिटांसाठी एकाच डिरेक्शनने अशा प्रकारे चांगलं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मिश्रण फेटल्यामुळे ढोकळा जाळीदार व हलका फुलका होण्यास मदत होते। हे ढोकळ्याचं मिश्रण अजिबातही आपण भिजत ठेवणार नाही, लगेच ढोकळा करून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिट हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेऊया। सोडा चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घालून घेऊया। सोडा घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। ढोकळ्यामुळे इनो घातल्यामुळे ढोकळा खाताना घशामध्ये अडकल्यासारखं होतं, त्यामुळे ढोकळ्यामध्ये सोड्याचाच वापर करा। हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर लगेचच आपला ढोकळा करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालून घेतलेलं आहे। तर या स्टँडवरती हे एक डब्याचं झाकण ठेवून दिलेलं आहे, त्याला तेलही लावून घेतलेलं आहे। तर या पाण्याला एक उकळी आल्यानंतर हे सर्व मिश्रण यामध्ये ओतून घेऊया। ढोकळ्याचं बॅटर बनवत असतानाच आपल्याला या पात्रामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। या भांड्यामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर काय होतं की ढोकळा शिजत असताना पाणी उकळले जाते व हे पाणी या प्लेटमध्ये जाऊ शकते। तसेच यामध्ये कमी पाणीही वापरायचं नाही, नाहीतर ढोकळा शिजत असताना यामधील पाणी आटले जाते व भांडे करपू शकते। त्यामुळे खूप जास्त कमीही पाणी वापरायचे नाही व खूप जास्तही पाणी वापरायचं नाही। आता यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 20 मिनिटांसाठी ढोकळा शिजू देऊया। 20 मिनिटांनंतर ढोकळा शिजला आहे की नाही ते चेक करूया। त्यासाठी यामध्ये एक सुरी घातलेली आहे, तर सुरी एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे असे समजावे। ढोकळा पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला काढून घेऊया। ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या कडा अशा सैल करून दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे आपला एकदम मस्त जाळीदार व हलका फुलकासा ढोकळा बनलेला आहे। व आता याचे पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप करून घेऊया। या ढोकळ्यातील एक पीस इथे तुम्हाला मी दाखवते, तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम जाळीदार व हलका फुलकासा आपला ढोकळा बनलेला आहे। ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरचीचे उभे काप करून घेतलेले आहे, ते काप यामध्ये घालून घेऊया व तेलामध्ये चांगले परतून घेऊया। मिरची तेलामध्ये चांगली परतल्यानंतर यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालून घेऊया। यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊया। या पाण्यामधील साखर पूर्णपणे विरघळेपर्यंतच आपल्याला इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे। तसेच हे पाणी हलकंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे। तर इथे हे पाणी हलकंसं कोमट झाल्यानंतर यावरती घालून घेऊया। थोडं थोडं करून सर्व पाणी या ढोकळ्यावरती आपल्याला ओतून घ्यायचं आहे। पाणी ओतल्यानंतर 15 मिनिट तरी आपल्याला ढोकळा असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे। इथे मी दुसऱ्या पद्धतीचा एक ढोकळा केलेला आहे। पद्धत तीच आहे, फक्त इथे मी लिंबू सत्व न वापरता एक मोठ्या लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे व त्यापासून हा ढोकळा बनवलेला आहे।
हा ढोकळाही अगदी मस्त तयार झालेला आहे. फक्त ज्याप्रमाणे सायट्रिक ॲसिडपासून जाळीदार ढोकळा तयार होतो इतकासा जाळीदार ढोकळा हा तयार होत नाही, परंतु चवीला खूप छान लागतो. 15 मिनिटांनंतर या ढोकळ्याने हे साखरेचं पाणी चांगलं शोषलेलं आहे व तुम्ही ते पाहू शकता. एकदम रसरशीत असा आपला ढोकळा बनलेला आहे. हा ढोकळा तुम्ही ग्रीन चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा अशा प्रकारच्या गोड चटणीबरोबरही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.